मंडळी राम राम. आपल्याला एक म्हण माहीत असेल, आपल्या वाडवडिलांनी किंवा आपल्या पूर्वजांनी ती म्हण वापरलेली असते. आपण पण काही वेळा वापरतो. ती म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. त्या म्हणीचा अर्थ आपल्याला माहित असेल की नाव जरी सोनूबाई असलं म्हणजे सोन्याचं असलं तरी पण हातामध्ये बाकी कथलाचा वाळा म्हणजे बांगड्या वगैरे सोनं तिची घालायची ऐपत नाही, अशी एक त्या मतीचा अर्थाने म्हणजे तुमचं नाव मत चांगलं आहे परंतु तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही किंवा त्याप्रमाणे तुमची कृती नसते, म्हणून त्या अर्थी ही म्हण आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. तर मित्रांनो, मी ह्या संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे. आता मी हे कोणाबद्दल बोलतो तुम्हाला कदाचित तुम्ही ओळखलं असेल मी काय संदर्भात चर्चा करणार आहे किंवा काय. तर मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, सध्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये धूम चालू आहे. मोठा आनंदाचं वातावरण पूर्ण भारतभर सनातन धर्मामध्ये किंवा हिंदू लोकांमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि जे काही राम मंदिर न्यास ट्रस्ट आहे त्यांनी वेगवेगळ्या लोकांना आमंत्रण पण दिलेले, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, ज्यांचे प्रभुत्व समाजावर आहे अशा लोकांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आपल्या त्या प्राण प्रतिष्ठापनाच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारीला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याची रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. जवळजवळ 500-600 वर्षापूर्वी पासूनचा संघर्ष त्याचं एक विजयी रूप पूर्ण भारतभर दिसतो. कालच आमच्या गावात पण भव्य मिरवणूक निघाली होती. त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, अक्षदा कलश मिरवणूक. आणि तमाम तळागाळातल्या लोकांना त्याचा आनंदाचं भरतं आलेलं आहे. आनंदाचं वातावरण सध्या भारतभर आहे की एक आपले जे आदर्श पुरुष आहे राम भगवान श्री रामचंद्र यांची परत प्राण प्रतिष्ठापना होते. आणि 500 वर्षापासून जे काही रामलल्लाला बाहेर ठेवलं गेलेलं होतं, अतिक्रमंतांनी राम मंदिर पाडलेलं होतं आणि तिथं मस्जिद म्हणा किंवा काय जे असेल ते उभारलं होतं परकीय आक्रमणांनी, त्याचं परत एकदा विधिवत प्राण प्रतिष्ठापना होते मित्रांनो. आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांना त्यांनी आमंत्रण दिलेले. मागं पण असं ऐकलं आपण की उद्धव ठाकरे साहेबांना त्याचं आमंत्रण आलेलं नाही आणि त्यांनी त्यावर बरोबर आता कदाचित आलं असेल, सांगता येत नाही, परंतु त्यावेळेस त्यांनी बराचसा सांगितलं होतं की आमच्या लोकांनी म्हणजे शिवसेनेने बाबरी मस्जिदचं पतन केलेलं आहे किंवा पाडलेली आहे आणि आम्हालाच आमंत्रण नाही, आमच्या नेत्यांना. जुना विषय झाला. तर मी बोलतो कसं, ज्याच्या नावातच सीताराम आहे, राम पण आहे आणि सीता पण आहे असं नाव असलेल्या एक व्यक्तीनं प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठाचं आमंत्रण नाकारलेलं आहे मित्रांनो. म्हणजे कोणी कोणी नाकारलं तर आपल्याला माहित असेल, आपण कदाचित बऱ्याच बातम्या पण बघत असाल की जे लेफ्टिस्ट लोक आहे, आता ते कधी देवाला मानतच नाही, फक्त माणूस म्हणून काय असेल ते देवाला मानते नाही, त्यामुळे त्याने ते आमंत्रण नाकारलेलं आहे. पण ॲरोगन्स बघा मित्रांनो, तुम्ही नम्रतेने नाकारू शकता किंवा तुमचं काय काम असेल काय असेल ते तुम्ही सांगू शकता, पण त्यांचे ॲरोगन्स म्हणजे आम्ही म्हणजे एक परगावून आलेले लोक आहे किंवा समाज मन किंवा पूर्ण भारतभर त्याचं वातावरण आनंदाचं वातावरण असतं नाही, ह्या आनंदाच्या वातावरणात विघ्न डाळण्याचं काम ह्या लेफ्टिस्ट किंवा त्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव सीताराम येंचुरी आणि वृंदा करात हे ज्या लेफ्टच्या नेत्या आहे त्यांनी सुद्धा ते नाकारलं आमंत्रण. का वृंदा करातनी सांगितलं की बाबा आम्ही मानतच नाही, म्हणजे हिंदू धर्माला मानत नाही आणि जे काही राम जन्मभूमीच्या संदर्भात राजकारण चालू आहे, आपल्या संविधानामध्ये धर्माला स्थान नाही असं काही त्यांचे वक्तव्य आपण आपल्याला ऐकायला भेटेल मित्रांनो. तर असे लेफ्टिस्टनी नाकारलेलं आहे. त्यानंतर भारतावर ज्या पक्षाने राज्य केलं 60-70 वर्ष, 60 वर्ष काँग्रेस, त्यांना आमंत्रण मिळालं बऱ्याचशा लोकांना, त्यांच्या नेत्यांना, परंतु त्यांची द्विधा मनस्थिती, जावा का नाही गेलं तर मुस्लिम लोक आपल्याला जे करतील ते काय, त्यांचं आता सगळ्यात जास्त मदार ही मुस्लिम मतावर आहे. आणि आपण जर राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनाला गेलो तर कदाचित मुस्लिम समाज नाराज होईल का काय अशी एक शंका त्यांच्या मनामध्ये असून त्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती आहे, जावं का नाही, स्वीकारलं तर आहे पण उपस्थित हवं का नाही, राहावं का नाही काय, त्याची द्विधा मनस्थितीमध्ये असे हे नेते आहेत. विचार करा मित्रांनो, हाच कार्यक्रम कधी मुस्लिम समाजाचा असता, बरोबर आहे की नाही. आता मी टीका नाही करत पण तुम्हाला सांगतो फॅक्ट, मुस्लिम समाजाचा असतात त्यांनी मोठ्या आनंदाने जाळीदार टोपी घालून तिथं हजेरी लावली असती. आणि भारत कसा सेक्युलर म्हणजे निधर्मवादी आहे, सेक्युलर देश आहे आणि तिथे सगळ्या धर्मांना समान वागवलं जातं,
तुम्हाला माहित असेल, एक काँग्रेसचे नेते त्यांनी सांगितलं की भारताच्या संस्थानाचा पहिला हक्क मुस्लिम समाजाचा आहे. व जो समाज 500-600 वर्षापूर्वी किंवा 800 वर्षापूर्वी भारतामध्ये आला तो धर्म, अशा धर्माचा हक्क पाहिलाय. परंतु जे पूर्वपार भारतभूमी हिंदू सनातन लोकांची आहे, भारतवर्ष आपण ज्याला म्हणतो, आर्य समाजाची, आर्य लोकांची वस्ती, ज्याच्या नावाने भारत नाव पडलेले, हजारो वर्षाची परंपरा भारतीय देशाला आहे. तर ते बाकी त्यांचा बाकी हक्क नाही. तर असे लेफ्टिस्ट लोकांनी याला विघ्न घालायची सुरुवात केली. आणि हे सगळ्यात म्हणजे देश कोणाचा करायचा, तर नरेंद्र मोदींचा देश करता करता लाखो लोकांच्या ज्या भावना प्रभू रामचंद्रावर जडलेल्या आहे, किंवा प्रभू रामचंद्राविषयीची आस्था आहे, त्या आस्थेला ठोकरण्याचं काम हे लोक करतात. आणि मित्रांनो, निवडणुकीत पराजय विजय ह्या गोष्टी चालू असतात, पराजय ह्या गोष्टी चालू असतात. परंतु समाजाचं मन राखणं फार महत्वाचं असतं. हे जर तुम्ही केलं नाही तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्ही कधी यशस्वी होणार नाही. म्हणून आपण बघत असून लेफ्टिस्ट लोकांना 2 राज्य सोडून त्यांची सत्ता तर येत नाही. आता बंगाल पण त्यांच्या हातून गेलंय, त्रिपुरा पण गेलं, आता फक्त एक केरळ राहिलेले. आता केरळ पण मुस्लिम बहुल राज्य आहे बरचसं, आणि बरेचसे लोक त्यांचे आखातामध्ये आहे तिकडचे, त्यामुळे कदाचित तिथे ते तग धरून बसलेले. आणि ज्या हिंदू धर्माची परंपरा हजारो वर्षाची आहे, त्या हिंदू धर्माला दुखावण्याचं काम हे लोक करतात. आणि विचार करा मित्रांनो, मग कसे हे लोक निवडून येणार आहे? त्यांना जर राजकारण करायचं असेल, समाजामध्ये सत्ता मिळवायची असेल, तर मित्रांनो, सगळ्या समाजाला तुम्ही समान न्याय द्यायला पाहिजे. एका धर्माचं लागून चालून करून किंवा त्याच धर्माचा उदोद करून तुम्ही दुसऱ्या धर्माला खुश करू शकत नाही. एक तर याचं राजकारण न करता एक भारताची एक महान आपण काय म्हणू, आस्थेचं ठिकाण आहे, त्या ठिकाणाला जर तुम्ही तुमच्या नकाराने गालबोट लावत असेल, ठीक आहे, तुम्ही येऊ नका, पण व्यक्त होऊ नका ना. तुम्हाला आमंत्रण मिळालं, स्वीकारा आणि तुम्ही जाऊ नका, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणजे नाही आलं तर तुम्हाला काही सजा नाही, आलं तर तुमचं हे पण नाही. परंतु ही जी काय ह्या शतकातली पूर्ण याच्यातले एक मोठा इव्हेंट किंवा मोठा कार्यक्रम होणार आहे, त्यात तुम्ही साक्षीदार होऊ शकतात. तर असंख्य लोकांना अपेक्षा आहे की आपण पण त्या ठिकाणी जावं, पण नाही जाता येणार. मी स्वतः बुकिंग केलेलं होतं, परंतु आपण सामान्य व्यक्ती त्या ठिकाणचा एक अनुभव घेण्यासाठी किंवा त्यात साक्षीदार होण्यासाठी मला पण जायचं होतं. 16 तारखेचं माझं रिझर्वेशन होतं, परंतु जावाकडे अजून पण शंका, अजून काही मी कॅन्सल केलेलं नाही. परंतु जावाकडे ही पण आहे, कारण तिथं म्हणतात की बुकिंग कॅन्सल केलेलं आहे सगळं, आणि तिथलची आपली राहण्याची का तिथं आपण अनोळखी तिथं राहण्याची व्यवस्था होईल का काय होईल, हे सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. त्यामुळे तुझ्या मनस्थिती आहे, म्हणजे आपल्यासारखे सामान्य लाखो लोक माझ्यासारखे जाण्याची इच्छुक आहे, परंतु त्यांना जाता येत नाही. आणि ह्या लोकांना ट्रस्टकडून आमंत्रण आलं तरी नाकारतात. म्हणजे कर्मदरिद्रीपणा कसा आहे याला म्हणतात मित्रांनो. म्हणून ती जी काही म्हटलं मी, नाव सोनूबाई, म्हणजे सीताराम नाव असून उपयोग नाही मित्रांनो. तुमच्या मनात रामाबद्दल आस्था असायला हवी, रामाबद्दल प्रेम असायला हवं, आणि समाजाबद्दल प्रेम असायला हवं, तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तर मित्रांनो, आपण राम मंदिराच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ. ज्यांनी नाकारलं त्यांना पण शुभेच्छा देऊ. तुम्ही काही येऊ नका. त्या भाजपच्या लेखी म्हणून आहे, त्यांनी एक भारी सांगितलं मित्रांनो, की ह्या लोकांना आमंत्रण आलं, परंतु रामाची इच्छा नाही का त्यांनी त्या कार्यक्रमाला यावं, प्रभू रामचंद्राची इच्छा नाही त्या कार्यक्रमाला यावं म्हणून. तर असं मित्रांनो, असे अनेक नतद्रष्ट लोक भारतामध्ये आहे की त्याला विरोध करणारे किंवा मनातून हे करणारे. असं सुद्धा दुश्मन सुद्धा असायला लागतात, जळणारे लोक सुद्धा आपल्या जवळपास असायला हवे लागतात. असं मित्रांनो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल